आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो. अरे देवा, हे गुरुजी सगळे विधी पार पाडायला लागलेत. घोलप काका, जाधव साहेब कुठं आहेत सगळी? लवकर पकडा त्या गण्याला, नाहीतर इथं सगळं लगीन लागल. लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदम्. आता तात्यासाहेबांशिवाय कुणी नाही वाचू शकत. त्यांच्याकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. शुभमंगल सावधान. गण्या फिरंगी सापडला. माया, बळवंत पाणी आण, पाणी. अरे ह्यो काय कार्यक्रम आहे? अशी कस काय नवरी बदलली? हा कोणी केला पराक्रम? परत जर माझ्या वाट्याला आलास ना तर मंजिरी वाघमारे या नावाला जागाला कमी करणार. जाधव, काय झालंय? कोण आहे हा? साहेब, हा एक कुख्यात गुन्हेगार आहे. सावंत साहेबाच्या खुनाचा संशयित आरोपी आहे. माझ्या मित्राला मारून टाकला. माझ्या मित्राचा बळी घेतलास तू. साहेब, घेऊन जायला फासावतच को त्याला. ए, तू कशी काय आली इथं? आणि आमची रुपाली कुठे आहे? हिची लायक तरी का माझी सून व्हायची? हिनं जी काही व्याप केलं की नाही ती काही कमी येतोय? आमची इज्जत घालवण्यासाठी केलं ना समजा तू? मग लगीन जमवायचं कशाला नाटक केलं होतं? तुम्हाला कोणी बसवलं इथं? तुम्हाला रिसॉर्ट मध्ये लग्न करायला जागा काय दिली? तुम्ही माझ्याच बाजूला येऊन बसला होय. रुपाली कुठे आहे? या लग्नात त्या मुलीच्या जागी तुम्ही उभा राहायचं. पण सर, इट्स माय ऑर्डर. मी तुम्हाला खात्री देतो की मी हे लग्न होऊ देणार नाही. हे लग्न लागायच्या आत आम्ही गण्या फिरंगीला पकडू. इट्स माय प्रॉमिस. आओ, मी त्या गुंडाला पकडायचं होतं म्हणून इथं बसले होते. आणि तुमची होणारी बायको रुपाली पळून गेली. काय? होय.
अगं मग हे आधी का नाही सांगितलं? अहो मी सांगणारच होते, पण त्या गुंडाला पकडायसाठी साहेबांनी ऑर्डर दिली होती, म्हणून मी इथं बसले. म्हणजे मांडवात काही गोंधळ होणार नाही आणि तो गुंड आमच्या तावडीतनं सुटणार नाही. मी फक्त माझी ड्युटी करत होते. बया 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 बया, शेवटी मला जे वाटत होते का नाही तेच झालं. चांगली वस्तात निघालीस की ग? माझ्या लेकाला फसवलेस मी. आत्या, तुझा गैरसमज होतोय. तू समजतेस तसं काय नाही. तसं काय नाही म्हण. ही पोरग जेव्हा तुला घरला भेटायला येत होतं का नाही तेव्हाच मला शंका आली होती. काय बी बोलू नका सा. माझा लेक कशाला तुमच्या भिकारच्या दारात येईल ग? कशाला येत होता म्हण? विचार की तुझ्याच लेकाला येत होता का नव्हता ती. माझ्या लेकरा बरोबरचा हिचा साखरपुडा बी हेनच मोडलाय. हिनं त्याचं लगीन मोडलं ना म्हणून त्यानं तसं केलं. मग आता कळलं ना, हिनं मोडलं म्हणून त्यानं मोडलं. ही मोडामोडी काय कुणी उगाच करत नाही. तुझ्या लेकानेच हिला फुस लावली आणि आता आमच्यावर ढकलती असवी ग. हे थोबाड सांभाळून बोलायचा. तू मागितली म्हणून जागा दिली जातो वर तोंड करून बोलतेस होय. तुझी भाची चांगल्या घरात जावी ना म्हणून अशी धूळ फेकायची आयडिया तुझ्याच डोक्यात आली असेल. फेकायचीच असती ना तर धूळ नाही, चांगली मिरचीची अख्खी पुडीच फेकली असती. तर आणि तू फेकेपर्यंत आम्ही काय वाचून बसलो असतोय? ही लगीन मान्य नाही मला. मला बी मान्य नाही. ऐका माझं, हे सगळं नाटक होतं. त्या गुंडाला पकडायसाठी केलं होतं. आपण रुपालीला परत शोधून आणू की आणि पुन्हा लग्न लावून देऊ यांचं. हे फास काय पोरखेळ लावलाय तुम्ही? विधिवत आणि ईश्वराला साक्ष मानून तुमचं लग्न झालेलं आहे. हे कार्य श्रीनी सिद्धीच नेले आहे. आता तुम्ही दोघेही विवाह बंधनात अडकलात. आयुष्यभराचे जीवनसाथी झाला आहात आणि हे सत्य.